कळंब तालुक्याच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय शिक्षण अधिकारी साहेब, आदरणीय ढोणे साहेब, आदरणीय PR साहेब आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मला आग्रहपूर्वक आमंत्रण दिलं असं तांबाळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व दीदी, दादा आणि त्यांचे पालक, बंधू आणि भगिनी, विनंती राहील अजून ज्यांच्या माना खाली आहेत आणि आपल्या स्मॉल स्क्रीनवर आहेत त्यांना विनंती राहील की आपल्या माना जरा ताठ करा आणि स्मॉल स्क्रीनला थोडीशी विश्रांती द्या. जे कोणी तरुण मित्र आहेत आणि मैत्रीण पलीकडे चॅटिंग सुरू आहे तिला एक मेसेज टाका की अर्ध्या पाऊण तासानंतर मी तुला पुन्हा जॉईन होतो आहे, तोपर्यंत तू इकडं तिकडं कुठं जाऊ नको. कारण सगळ्यात मोठा प्रभाव तुमच्या माझ्या आयुष्यात जर कशाचा असेल तर तो मोबाईलचा आहे. माझ्या समोर मी माझा मोबाईल आणलेला नाही. त्याचं कारण एक आहे की मी जिवंत माणसांना किंमत देतो, मी लांबवर असलेल्या माणसांना किंमत देतो. आणि माणसात आल्यानंतर जी गोष्ट माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी. ही साधी सभ्यता सभागृहातल्या लोकांच्याकडे असावी असं संकेत अधिकारी लोकांचा असला पाहिजे, कारण चालू असला पाहिजे, कारण कुठनं आवाज येईल, कुठनं फोन येईल. कारण अधिकारी म्हटलं की मीटिंग, ईटिंग आणि वेटिंग हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं मग अशी म्हटलं की त्यांच्या केबिन मधलं वातावरण अधिकाऱ्यांच्या, आत्ता कुणीतरी येतं स्तुती करतं, आत्ता कुणीतरी येतं शिव्या देतं. म्हणजे एखादा समोसा असावा तो तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा, पुन्हा तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा. असं जर घडलं तर तो समोसा संध्याकाळी खाण्याच्या लायकीचा राहत नाही. तसा सरकारी माणूस संध्याकाळी घरी गेल्यानंतर बायका पोरांच्या मनाप्रमाणे राहत नाही. मी 25 वर्ष सरकारी नोकरी केली म्हणून माझा मी अनुभव आपल्याशी शेअर केला. 10वी आणि 12वीच्या मुद्द्यात तांबाळे सरांनी सुरुवात खूप छान केली. निकालाच्या आदल्या दिवशी सगळ्यात जास्त BP कोणाचा असतो तर तो आई वडिलांचा असतो. ही खरी परिस्थिती. आणि निकालानंतर जास्तीत जास्त आत्महत्या कोणाच्या असतात तर लेकरांच्या असतात. कारण या व्यवस्थेमध्ये आम्ही 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम असं ठरवतो. कारण ते जर तिथं यशस्वी झालं तर सगळीकडे यशस्वी होतं असं आम्हाला जन्माला आल्यापासून पडवलं जातं. कारण बाळ गर्भात असतानाच अनेकांनी मला विचारलं की आमच्या पोराला IAS करायचं आहे. गर्भात असताना म्हणजे कितीही काळजी असेल बघा, ते म्हणजे त्याला जगवायचं का नाही, का त्याला स्पर्धाच परीक्षेला टाकायचं, त्याचा आनंदच हिरावून घ्यायचा. मग त्याला एक माणूस म्हणून स्वतःचं जगणं असतं. त्या लेकराला आम्ही मान्यच नाही करायचं. 3ऱ्या 4थ्या 5वी पर्यंत म्हणजे 3रीत असतात 3 वर्षाचं वय असतानाच त्याला पाठवलं जातं शाळेत. आम्ही 6 वर्ष शाळेत गेलो नाही. येड्यासारख्या गट्ट्या खेळलो, त्यावेळेला सूरपारुंब्या खेळलो, सूरफाट्या खेळलो. आणि म्हणून आज जी मस्ती आहे आम्हाला, आमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो कारण आम्ही आमचं बालपण खूप सुंदर बघू. 3 वर्षाचं असताना जर हे शाळेत जायला लागलं तर मग ते कसं होणार, त्याचा भविष्याचा तो गाभा कसा काय करणार. आम्ही एका वेगळ्या जगामध्ये आहोत. किंवा आत्ताची जी मुलं आहेत शाळेत ज्या शिक्षकांच्या समोर, त्याला जनरेशन झेड असं म्हटलं जातं. कारण त्या जनरेशन मधली जी मुलं आहेत ती मोठी विलक्षण आहेत. म्हणजे 1993 पासून ते 2010 पर्यंत जी मुलं जन्माला आली आणि त्यांची पोरं आता शाळेत आहात. आणि त्या जनरेशनचं वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता. आपला आत्ताचा मुद्दा आहे की आपल्याला या लेकरांना भविष्य द्यायचं. आणि माणसं, तुम्ही आम्ही भविष्य कशामध्ये समजतो? 3 गोष्टीमध्ये समजतो: पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. म्हणजे आज सुद्धा पैसा हेच आमचं सर्वस्व आहे. आणि पैसा असेल तरच आम्ही नीटपणानं जगू शकतो ही आमच्या डोक्यामध्ये फिट आहे. आणि तसं असलं तर एक खुश, हॅपीनेस, एक समाधान आयुष्याचं, निसर्गानं दिलेलं अनमोल आणि अद्भुत असं आयुष्य जगण्यासाठी पैसा हे जर अंतिम ध्येय असेल तर विचारा की ज्यांच्याजवळ हे आहे त्यांच्याकडे समाधान आहे का, ते हॅपी आहेत का. मग ते जर नसेल तर मग नेमकं काय द्यायचं आपल्या लेकराला, पुढचं भविष्य देताना काय द्यायचं. पालकांनी स्वतःला समजून घ्यायचं की मी कोणत्या प्रकारचा पालक आहे. मानसशास्त्रामध्ये पालकत्वाचे काही प्रकार सांगितलेले आहेत.
त्या पालकत्वामध्ये मी नेमक्या कोणत्या प्रकारचा पालक आहे आणि माझं पालकत्व मला बदलायचं कसं आहे ते मला शिकायचं. म्हणजे पहिल्या प्रकारचा पालक आहे, त्याचं नाव आहे हुकुमशाह प्रकारचा पालक. दहशत असते घरामध्ये. मग या पालकामध्ये तो पण असू शकते आणि ती पण असू शकते. आपल्या घरात कोण आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. तरारा. आपल्या घरात उमरेच्या आत काय असतं आपल्याला माहिती. पालक असा असेल, दहशत असेल घरामध्ये, हुकुमशाह असेल, तर लेकरांच्या मध्ये आणि घरामध्ये सुसंवाद नसतो, व्यक्त होत नाहीत मुलं आणि मग कुचंबून जातात. त्यांना सांगता येत नाही, संवाद नाही साधता येत. आपल्याकडे आपण बातमी वाचली असेल, मुलाला कुत्रा चावला घरात, वडील हुकुमशाह, सांगता नाही आलं, मुलगा रेबीजनं 2 महिन्यात संपून गेला. लाईट जाण्यामध्ये कोणत्याही परकीय शक्तीचा हात नव्हता, याची आपण सर्वांनी दखल घ्यावी. ती सहजच गेलेली आहे. दुसऱ्या प्रकारचा पालक आहे हुकुमशाह पालकाच्या नंतर भित्रा पालक. घाबरतंय एकदम. कारण 1990 पर्यंत 2 मुलं होती, हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो. नंतर आता हम दो हमारा एक बजाज, एकच बाळ आणि एकच बाळी घरामध्ये आहे. आणि त्यामुळे भय आहे आई वडिलांना की हे काय करेल का बाहेर जाऊन. मग त्याला नकार देत नाहीत कोणत्याही गोष्टीला. आणि मग जर नकार नाही देत तर कधीतरी तो वयाच्या 16व्या वर्षी ॲडोलसन्स मध्ये, पौगंडावस्थेमध्ये कुणाला तरी प्रपोज करतो आणि ती जर नाही म्हटली तर तो रस्त्यावर तिची खांडोळी पाडतो. मी एक टीनेजर नावाचं पुस्तक आहे, आपल्याला वाचताना तर वाचा. 13 to 19 वयातली जी मोर आहेत की ज्यांच्यामध्ये हार्मोन्स चेंज होत आहेत, तिची स्त्री होते आहे आणि त्याचा पुरुष होता. आणि हार्मोन चेंज होत असताना या लेकरांच्या वर्तनामध्ये जो बदल होतो आहे, त्या बदलाशी नेमकं कसं वर्तन ठेवायचं आई वडिलांनी आणि शिक्षकांनी, खूप छान पुस्तक टीनेजर. भित्रे पालक घाबरतात, नकार देत नाहीत आणि त्यामुळं नकार पचवता येत नाही. आपल्याला या वर्षीच्या 12वीच्या, गेल्या वर्षीच्या 12वीच्या उत्तर प्रदेशच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आलेली मुलगी आहे. तिची पहिली मुलाखत आहे. हार्मोन्स इम्बॅलन्समुळं तिच्या चेहऱ्यावर दाढी मिशा आहेत आणि तिला ट्रोल केलंय पहिल्या मुलाखतीमध्ये, भारतभर ट्रोल केलंय. दुसऱ्या वेळेला तिची मुलाखत घेतली त्यावेळी तिला पहिला प्रश्न विचारला मुलाखतकारांनी की तुझ्या मागच्या मुलाखतीच्या नंतर तुला खाली खूप ट्रोल केलंय, तुला वाईट नाही वाटत? ती म्हणते दिस इज हार्मोनल इम्बॅलन्स. मी 2 गोळ्या घेतल्या की ते जात आहे आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. पण त्या निमित्तानं मी भारतभर प्रसिद्ध झाले, ही केवढी चांगली गोष्ट. आणि ती दुसऱ्या मुलाखतीमध्ये हसत हसत ते उत्तर देते. दॅट इज स्पिरिट असं म्हटलं जातं. ते त्या मुलीला ज्या आईवडिलांनी घडवलं असेल की अपमान पचवण्याची ताकद तुझ्यामध्ये यायची असेल तर नकार पचवायला शिक आणि तुझं आयुष्याचं कल्याण कर. तिसऱ्या प्रकारचा पालक आहे ते रूढीवादी पालक. कायम भूतकाळात असं, आमच्या काळात असं होतं आणि आमच्या काळात तसं होतं, आम्ही असं आणि तुम्ही तसं. म्हणजे कायम भूतकाळामध्ये. माझ्याकडे बालसंस्कार शिबिराला मुलं येतात, त्यांना मी 15 खेळ लिहायला सांगतो. 14 खेळ मोबाईलवरचे असतात आणि एक क्रिकेट तेवढा मैदानावरचा असतो. आमच्या काळात भूतकाळातल्या ढोणे सरांना विचारला, पाटील सरांना विचारा, आमच्या काळातले खेळ मगाशी सांगितले, अबुधाबी, विटीदांडू. अबुधाबी नावाचा खेळ आम्ही खेळलोय लहानपणी. आमचा चेंडू ISI मार्कचा असायचा. कापाड एकाचं, दाबान एकाचं, दोरा एकाचा, शिंदे एकाच्या, शिवायचं 5व्यानं. त्याचा ISI मार्क ठरवताना निबार पोराला फोटो उभं करायचं, हाणायचा पेकटात, क्वाक केलं तर ठीक, नाहीतर पुन्हा इसकटायचा, पुन्हा त्यात दगड घालायचा आणि पुन्हा तो दगड चेंडू झाला की. हे पेकटात अनेक अबुधाबीचं बॉल खाल्ल्यामुळं भविष्यामध्ये कुणीही कितीही पाठीवर मारलं तरी सरत नाही. ती आमची पिढी आहे, कायम भूतकाळामध्ये लढणारी पिढी. पुढचा पालक आहे तो निग्लेक्टेड पालक. तुझं तू जग, माझं मी जगतो. तू माझ्या आयुष्यामध्ये दखल घेऊ नको, मी तुझ्या आयुष्यामध्ये दखल घेत. तुला काही साहित्य लागलं तर देतो मी, कपडे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, जे काही तुला साहित्य पाहिजे ते माग, ते देतो.
पण तुझ्या माझ्यामध्ये संवाद असणार नाही, ओलावा असणार नाही, निग्लेक्टेड, दुर्लक्षित पालक असतात. आणि लास्ट पालक मी ज्याच्याविषयी बोलतो आहे तो सुजान पालक. एक संवाद असतो घरामध्ये. 10वी आणि 12वीला जर मुलगा आणि किंवा मुलगी जाणार असेल तर घरामध्ये बैठक होते की पुढच्या वर्षी दीदी आणि दादा जाणार आहे 10वी आणि 12वी मध्ये. वर्षभर आपल्याला टीव्ही नाही लावायचं. दीदीच्या 10वीच्या 12वीच्या परीक्षेला आपल्याला मदत करायची. ठराव होतो आणि वर्षभर टीव्ही बंद राहतो. सुखाचा त्याग केला जातो त्या घरामध्ये. एकमेकांमधले बंध खूप बळकट असतात. भावनांची देवाणघेवाण असते. सुजान पालक. आपण सुजान पालक असू तर आपण आपल्या लेकराला भविष्यामध्ये त्याच्या मनात जसं असतं, कारण पालक हा मालक नसतो आहे. खलील जिब्रान असं म्हणतो की तुम्ही मालक नाहीये त्याची. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हे झाड नका वाढवू, तुम्ही त्याच्या फांद्या नका छाटू, त्याचा बोन्साय नका करू, मुळ्या नका छाटू. निसर्गदत्त असं त्याला सामर्थ्य दिलेलं आहे तुमच्या लेकराला. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन, हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन असं म्हणतात. त्याला निसर्गाने सामर्थ्य खूप दिलंय. फक्त त्याला मदत करा, उमलायला फुलायला त्याला मदत करा. ते वेगळं आहे इतरांच्या पेक्षा. प्रत्येकाचं मूल वेगळं आहे. पण 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम समजल्यामुळं ही रेस आहे. जरूर या रेसमध्ये असलं पाहिजे. पोटाची खळगी भागवण्यासाठी केलं पाहिजे, पण खुश होण्यासाठी, मला जीवनाचा आनंद लुटण्यासाठी मी कोण आहे याचा शोध मला लावता आला पाहिजे. माझ्यामध्ये कोण. करिअर कशामध्ये असलं पाहिजे की मला खुश करणारं असलं पाहिजे. ज्या व्यवहारिक गोष्टीनं जर खुश होत असते लोक, सत्तेनं, संपत्तीनं, पदानं, प्रतिष्ठेनं, मानानं, तर ज्यांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, ती सुखी राहिली असती, हॅपी राहिली असती. मी सुख नाही म्हणत, हॅपी म्हणतोय. सुख म्हणजे जी साधनं आपण गोळा करतो. मला मोबाईल पाहिजे, तो मिळाला की मी सुखी होतो आणि दुसऱ्या क्षणाला मी दुःखी होतो. प्रतिक्षण मी सुखी, मी आनंदामध्ये, ती गोष्ट मला शोधत आली. ती मला माझ्या बाळामध्ये शोधता आली पाहिजे. माझं बाळ नेमकं कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, माझं मूल कोणत्या प्रकारचं. खरी एक विचारवंत आहे, विसरलो त्याचं नाव, त्यानं मल्टिपल इंटेलिजन्स शोधून काढ. गार्डनर नावाचा शैक्षणिक आणि सायकोलॉजिकल चिंतक आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यानं 8 बुद्धिमत्ता शोधून काढलेल्या आहेत की आपलं मूल या 8 बुद्धिमत्तेपैकी कुठल्या तरी बुद्धिमत्तेमध्ये बसतात. आणि मग ते शोध घेऊन त्याला त्या क्षेत्रामध्ये करिअर द्यायला पाहिजे. मग या बुद्धिमत्ता कोणत्या आहेत? पहिली बुद्धिमत्ता आहे भाषिक बुद्धिमत्ता. या बाळाचं भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे. घरात निबार थपा मारतंय. बाहेरनं लग्नासनं साखरपुड्यासनं जाऊन आलं की काय काय घडलं सगळ्यांना सांगून टाकतंय. सिनेमा बघून आलं की असं पुढं बसवतंय पब्लिक, अख्खा सिनेमा सांगतोय. भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे. मग तो निवेदक होईल, तो वक्ता होईल, कारण भाषेचं सामर्थ्य त्यांच्याकडे. तुम्ही आता या दोघांची वाणी ऐकत होता. शब्द, शब्दाची जुळवाजुळव, शब्दफेक, हे भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळं आणि त्यांना ते आनंद होत होता. आणि आता मला सुद्धा आपल्याशी बोलताना आनंद का होतो की मला शब्द सापडतायत, मला माझ्या भावना नीटपणानं आपल्यापर्यंत पोहोचवता येत आहेत. ही भाषिक बुद्धिमत्ता. आपल्या घरात असं बाळ असेल तर त्याला ते तसं करावं लागेल ना. त्याला त्या क्षेत्रामध्ये उन्न आपल्याला पुढे पुढे द्यावं लागेल. पुढची बुद्धिमत्ता आहे गणितीय बुद्धिमत्ता. हे गणितामध्ये परफेक्ट असतं. म्हणजे याला साहित्य सामान आणायला सांगितलं की बरोबर हिशोब, तोंडी हिशोब सांगताय. म्हणजे तो त्या क्षेत्रामध्ये, गणिताच्या क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तो जाऊ शकतो. पुढची बुद्धिमत्ता आहे संगीतीय बुद्धिमत्ता. घरात असलं तरी टेबल वाजवतंय, गळा असला तर बाथरूम मध्ये गाणी म्हणतंय आणि गाणी ऐकण्यासारखे असतात. मग त्याला त्या क्षेत्रामध्ये घालायला पाहिजे ना, संगीतीय क्षेत्र. कार्तिकी गायकवाडला तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की माझ्या पुरीला गळा आहे. ती जर माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आईबापाच्या पोटी जन्माला आली असती तर लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न, दरवर्षी कोट्याला आपण वाचलं असेल 37 ते 38 आत्महत्या होत आहेत. इच्छा नाहीये, पण आई वडिलांची इच्छा तू त्या क्षेत्रामध्ये, आणि मग त्याचे परिणाम ते होतात. जायला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये, हरकत नाही, पण त्याच्या मनाविरुद्ध नव्हे, मनापासून. संगीतीय बुद्धिमत्ता मी जसं आत्ता म्हटलं तसं.
आता मी जर गाणं गायला लागलो तर तुम्ही सभागृहामध्ये थांबाल का? नाही ना. मला नरड दिलंय आणि नरड गाऊ शकत नाही ना, नरड गळा होऊ शकत नाही, आणि म्हणून संगीतीय बुद्धिमत्ता गळ्यानं गळ्याच्या क्षेत्रामध्ये जावं. पुढची बुद्धिमत्ता आहे की जिचा नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. याला निसर्गाची आवड. गेलं घराकडे गेलं की गोट्यात जाते, बांधावर जाते, फुलं गोळा करते, पालेभाज्या गोळा करते. ते निसर्गामध्ये रमतात. ग्रेटा थुंबर्ग नावाची पोरगी निसर्गामध्ये रमते. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे परफेक्शनिस्ट. ह्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये परफेक्शन हवं असतं. हे अभ्यास करताना सुद्धा 3-3, 4-4 कलरच्या ते स्केच पेन घेते, नोट्स काढते, अभ्यास करते. म्हणजे जे जे करायचं ते त्याला परफेक्ट करायचं असतं. ते परफेक्शनिस्ट आपल्या घरात असू शकतं. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचं नाव आहे सर्वसमायोजक बुद्धिमत्ता. हे सगळ्यांचं लाडकं असतं. पाहुण्याच्यात गेलं की 10 मिनिटात सगळे पाहुणे आपलीशी करतात. एखादा कार्यक्रम गेला की सगळं, याला कुणी त्याचे नसतं. सगळ्याशी याला उत्कृष्ट संवाद साधता येतो. याला पुढारी होण्याची शक्यता आहे ना भविष्यामध्ये. त्याला नेता होऊ शकतं ना. साने गुरुजींनी आईला आपल्या विचारलं की आई मी कोण होऊ? साने गुरुजींच्या आईने उत्तर दिलं की बाळा तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा आवडता हो, सगळ्यांचा प्रिय हो. सगळ्यात अवघड गोष्ट आहे आयुष्यामध्ये, सगळ्यांचा प्रिय हो. पुढची बुद्धिमत्ता आहे, तिचं नाव आहे अवकाशीय बुद्धिमत्ता. अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्या नजरेत, त्याच्या मेंदूमध्ये चित्र काढायचं असतं तर चित्र कोणतं काढावं, शिल्पकला, दगडामध्ये नेमके कोणते टवके उडवल्यानंतर आतलं शिल्प तयार होईल, ही बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असते. मग त्यानं चित्रकलेकडे जावं, त्यानं शिल्पकलेकडे जावं. मी 10वी पर्यंत आम्हाला ड्रॉइंग होतं. एक रेषा माझ्या आयुष्यात सरळ आली नाही. अजूनही मला कलर संगती कळत नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून बायको जी कपडे घेईल तीच मी घालतो, कारण मी कधी गेलो दुकानात तर कायम जम्बलिंग, कलरचं भान नाही, चित्रकलेचं भान नाही, कारण ती बुद्धिमत्ता माझ्याकडे नाही. एकेनान नावाचा चित्रकार बाळानो रशियामध्ये होऊन गेला. त्याला दोन्ही हात नव्हते, पण त्याला सारखं वाटायचं की मी चित्रकार आहे. त्यानं 20व्या वर्षी चित्र काढायला सुरुवात केली, तोंडामध्ये पेन्सिल पकडून. 3 वर्षानंतर त्याला त्याचं चित्र पूर्ण करता आलं, परफेक्ट. आता 3 वर्षानंतर त्याच्यासमोर प्रश्न होता की हे चित्र रंगवायचं कसं, पुन्हा ब्रश तोंडात घ्यायचा तर 3 वर्ष लागतील का 6 वर्ष लागतील. मग त्यानं जीभ चिरली आणि चिरलेल्या जिभेनं त्यानं चित्र काढली. आज ही रशियामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी जी चित्र रंगवली ती एकेनानं. जरी शरीरावर हात नव्हता, नीतीनं त्याच्यावर अन्याय केला होता, तरी त्याच्या लक्षात आलं होतं की मी चित्रकार म्हणून जन्माला आलो आहे, आणि त्यानं त्याची चित्रकला अजरामर केली. अवकाशीय प्रकारची बुद्धिमत्ता. शेवटची बुद्धिमत्ता तिचं नाव आहे शारीरिक बुद्धिमत्ता. हे खेळाडू चांगलं असतं, नकला गाणी परफेक्ट, लग्नासनं आलं, साखरपुड्यासनं आलं की बरोबर माप काढतंय, कोण कसं उभं राहिलं होतं, कोण कसं आहे, अगदी सगळ्या नकला. शारीरिक बुद्धिमत्ता. वर्गात गुरुजी कशी शिकवतात, बाई कशा शिकवतात, कोण कोण एखाद्या शब्दाचं रिपिटेशन करतं आणि म्हणून ते लिहून काढतं एका तासात किती वेळा आणि म्हणून. ती बुद्धिमत्ता त्याची. आपलं बाळ ओळखणं ही पालकत्वाची दुसरी. म्हणजे मी कोणत्या प्रकारचा पालक आहे, माझ्या बाळामध्ये कोणतं सामर्थ्य आहे, आणि त्या सामर्थ्यामध्ये मला त्याला प्रेरणा देऊन त्याला भविष्य द्यायचं. एक मुद्दा, एक वाक्य मी पालकत्वाविषयी आपल्याशी शेअर करतो. माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, माझ्या बापानो, प्रत्येकाचं मूल वेगळं आहे. कुणाचं जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाला महत्व आहे, म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून त्याचा गुलाब करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचं जाई असणं, जुई असणं, मोगरा असणं हे निसर्गाने त्याला दिलेलं सामर्थ्य आहे, आणि तो त्या क्षेत्रामध्ये असेल तरच तो सुगंधित होईल. हे पालकत्वाचं खूप सुंदर वाक्य. आता या मुलांच्या दृष्टीने 10वी आणि 12वी, मग मी सांगितलं की त्या बाळांना स्वतःलाही समजलं पाहिजे की मी कोण आहे. जितक्या लवकर या बाळांना समजेल की मी कोण आहे, तितक्या लवकर तो त्याच्या आयुष्यामध्ये भरारी घेतो.
कल्पना चावलांच्या लक्षात आलं की वयाच्या 5व्या वर्षी गच्चीवर झोपल्यानंतर आकाशातून यान गेलं, विमान गेलं. श्रोते 4 प्रकारचे असतात. कनिष्ठ श्रोता, तुला काही लक्षात असत, हे खाली बसून का बोलतंय, त्याच्या पायाला काय झालंय, ते बसले. मी आता 25 मिनिटं बोललोय, एकही शब्द त्याच्या कानात गेलेला. बसलंय. ही फेट कशी काय. कनिष्ठ श्रोता. मध्यम श्रोता ते कवा कवा सभागृहात येते, हसल्यावर, वक्त्याचा आवाज मोठा झाल्यावर, दिवाळीतल्या लाइटिंग सारखं असतं, ते लागतंय इजतंय, लागतंय इजतंय, ते तसं कवा तरी सभागृहात येते, नाहीतर मन हिंडे 10 दिशा. त्याच्यापेक्षा पुढचा श्रोता असतो, ते ऐकतोय मनापासून. वक्त्याला पण वाटतंय माझा भक्तच आहे, याच्यासारखा श्रोताच नाही, प्रचंड एकाग्रता. पण बाहेर गेल्यानंतर त्याला विचारलं कसं काय भाषण, 1 नंबर. काय काय सांगितलं, 1 नंबर. एकही मुद्दा सांगता येत. आम्ही प्रवचनाला गेलो, प्रवचन आमचं संपलं की माणसं पाया पडते. त्याचा काय अर्थ असतो, जी काय तासभर तू सांगितलं आजची, ती तुझ्या तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो. जे काय जगायचं असेल ते तुझं तू जग. जर तुझ्या जगण्याचा आमच्या जगण्याचा काय फरक, संबंध नाही. तो श्रोता. आणि उत्कृष्ट श्रोता कल सुना आज बना. ऐकलं, मला परिवर्तनाकडे जायचंय, माझ्या आयुष्याचा विकास करायचा आहे, मला उत्क्रांत व्हायचंय, मला विकसित व्हायचंय, मला इव्हॉल्व्ह व्हायचंय, माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय मला प्राप्त करायचं, उन्नत व्हायचं. कारण आयुष्याचा, तुमच्या माझ्या आयुष्याचा हेतू आहे की डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा आज मी उन्नत आहे, क्रमविकास आहे. आजच्यापेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा, हा आयुष्याचा क्रमविकास. मग ते कधी होतं की मी कोण आहे हे मला लवकर समजल्यानंतर. कल्पना चावलाला 5व्या वर्षी समजलं की मला भरारी घ्यायची आहे. 12वी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण. अमेरिकेमध्ये गेली, विमान उडवायला शिकली. पुन्हा तिनं परीक्षा दिली अवकाश यानामध्ये जाण्याची. अवकाशामध्ये पोहोचली. दुसऱ्या सफरीमध्ये तिचा अपघात झाला, ती पृथ्वी तलावर येऊ शकली नाही. तिचे वडील माझ्या घरी पुण्यामध्ये यायचे आणि ते सांगत होते की ज्या दिवशी कल्पना या जगातून निघून गेली, तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आम्ही अमेरिकेला गेलो होतो आणि त्या 7 टेकडीच्या पायथ्याशी तिला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. श्रद्धांजली सुरू असताना त्या समूहामध्ये 200-250 पोरं पलीकडे 10 मुलकून रडत होती. ती का रडतात म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही त्या पोरांच्या जवळ पोहोचलो तेव्हा असं लक्षात आलं की ती सगळी मुलं अनाथ होती आणि गेले 7 वर्ष कल्पना मॉन्टू दिदी त्या अनाथ पोरांना सांभाळत होती आणि ती रडत होती की आता ते खरी अनाथ झाले म्हणून. पापाशी माझ्या पोरांना सांगत होते की मी घरी पोहोचलो, काय होती माझ्या पोरीची दौलत, फक्त 3 ड्रेस ती वापरायची, 1 चप्पल 12 वर्ष वापरायची. आपल्या मुलीचं कौतुक सांगत असताना त्यांचे डोळे भरून यायचे की माझ्यापेक्षा खूप मोठी होती सांगायची. कारण म्हटलं असं जातं की आई समजायची असलं तर पोरगा व्हावं लागतं आणि बाप समजायचा असला तर पोरगी व्हावं लागतं. मी प्राचार्य GTC असताना माझा मित्र आला, म्हणला इंद्र 3री पोरगी झाली. म्हणलं लगा बरं झालं, अर्धा तास मड जमिनीवर राहील. पोरगा असलं तर म्हणते उचला म्हाताऱ्याला, लय ताप दिलाय. पण भाऊकी म्हणते थांबा, लेक यायची, लेक येईपर्यंत मड थांबतात. वस्तुस्थिती आहे. ते सांगत होते काय माझ्या पोरीची दौलत, 3 ड्रेस. तिला दुसऱ्या वेळेला अंतराळात जात असताना नीतीचा करार कळाला होता की परत येणं होणार नाही. तिच्या खात्यावर लाखो डॉलर शिल्लक होते. तिनं जायच्या आदल्या दिवशी ती रक्कम अमेरिकेच्या अनाथाश्रमाला देऊन टाकली. अशी पोरगी माझ्यापेक्षा खूप मोठी होती. एखाद्या लेकरानं आपल्या आईवडिलांना कोणती भेट, कोणता उपहार द्यायचा असतो की ती ज्या वेळेला आईवडिलांना वाटतं की ही माझ्यापेक्षा खूप मोठी झाली, माझी लेकरं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं मोठं कमावलं की ती माझ्यापेक्षा खूप मोठी झाली. उपहार, आईवडिलांना लेकरांनी आपल्याकडचा सर्वोत्कृष्ट उपहार कोणता द्यायचा असतो? ढोणे सरांना विचारा, पाटील सरांना विचारा.
एमपीएससीचा आणि युपीएससीचा निकाल लागल्यानंतर बाळांनो, पहिला फोन ज्या वेळेला आईला किंवा बाबांना जातो ना, त्यावेळेला पलीकडून आई बाबा बोलत नाहीत. तुम्ही नुसतं म्हणा की आई मी डेप्टी कलेक्टर झालो, पलीकडून फक्त हुंदके ऐकू येतील, काही नसतं. आणि ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना दिलेली सर्वोत्कृष्ट भेट असते. तुम्ही सिद्ध झाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही पराक्रमी झाला. तुम्ही समाजामध्ये स्वतःला सिद्ध करणं ही तुमच्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट तुमच्या आई वडिलांना असते. आणि त्यासाठी मी म्हटलं की मी कोण आहे, मी त्याचा शोध घेणं आणि त्या क्षेत्रामध्ये विकास करणं. आणि या क्षेत्रामध्ये जात असताना कुठली परिस्थिती आपल्याला आडवी येत नाही. ज्याला हिंमत आहे, ज्याला आई वडिलांच्या जगण्याचं भान आहे, तो ते भान जर लक्षात ठेवील तर त्याची पावलं वाकड्या दिशेला कधीच पळत नाही. बाळांनो, गंमत अशी आहे की निसर्गानं आपल्या बाबतीमध्ये न्याय असा दिलाय की मोहाचे क्षण आणि पराक्रमाचे क्षण हे एकाच वयामध्ये ठेवलेत. बाळांनो, जो मोहाच्या क्षणाचा त्याग करतो तोच आपल्या आयुष्यामध्ये पराक्रम गाजवू शकतो. तुमचं मोबाईलचं टायमिंग किती आहे तुम्ही तपासा. आज मी एक पुस्तक आपल्याशी शेअर करतो. माध्यम कल्लोळ नावाचं पुस्तक आहे, नीलांबरी जोशींचं आहे. तिने या स्मॉल स्क्रीनचे परिणाम तरुणाईवर काय झालेत आणि एकूण मानवजातीवर काय झालेत त्याच्यामध्ये तिनं ऍप सहित कुठल्या कुठल्या ऍपनं कोणता कोणता परिणाम झालाय ते तिनं त्याच्यामध्ये लिहिलंय. पहिलं ऍप तिचं आहे, ती म्हणते की शेल्फी नावाचा ऍप आहे. शेल्फीनं जगभरामध्ये रोज 50 ते 60 आत्महत्या होतात. कारण फोटो नीट आला नाही, कारण ग्रुपवर टाकल्यानंतर अंगठा मिळाला नाही. एवढ्या छोट्या छोट्या कारणासाठी तुमचा भवताल काय आहे बघा. आताची आजूबाजूला हिंसा आहे. 17-18 वर्षाची पोरं, कोयता गँग, अमर्याद हिंसा, म्हणजे माणुसकीचा लवलेश नसणारी ही लेकरं आहेत. ही हिंसा येते कुठून? ती सांगते आहे की ज्या वेब सिरीज आहेत, म्हणजे आमच्या कालावधीमध्ये आम्ही जे चित्रपट पाहिले, दीवार असतील, दीवार, सुहाग जे असेल किंवा शोले असेल, त्याच्यामध्ये क्रूरता फक्त पिस्तूलमध्ये होती, बंदुकीमध्ये होती. आजची क्रूरता त्या शरीराचे तुकडे करून शिजवणं किंवा तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणं आणि निवांत जगणं त्याच खोलीमध्ये, म्हणजे त्या क्रूरतेचा रंग इतका गडद होत गेलेला. आम्ही एकमेकापासून दूर चाललो आहोत. हिंसा, घृणा आणि द्वेष. मोबाईल किती वापरावा? आत्ता लेकरांचं मोबाईलचं टायमिंग 13 ते 17 तास आहे स्क्रीनवरच. झोपायचं टायमिंग 2 तासाचं आहे. आणि एकाग्रतेची यांचा पिरियड फक्त 20 सेकंदाचा आहे. सारखं सर्फिंग चालू, सारखं वर चालू. मी आणखीन 2 पुस्तकं, पालकत्वामध्ये जबाबदारी स्वीकारायची असेल आणि लेकरांना या स्मॉल स्क्रीन पासून दूर काढायचं असेल तर मी 2 पुस्तकं आणखीन शेअर करतो. डिटॉक्स डोपामाइन आणि डू इट नाउ. ही 2 पुस्तकं आपल्याला स्वतःलाही मदत करते आणि लेकरांनाही या स्क्रीन पासून दूर ठेवण्यासाठी कसं ऍक्ट करायचं पोरांना. माझ्यासोबत जे आता तरुणाई काम करते, मी त्यांच्याशी शेअर केलं. त्यांनी याचं अनेक मुद्दे आपल्या अंमलामध्ये आणलेले आहेत. त्यांच्या विकासामध्ये त्याचा फरक पडतो या स्क्रीन पासून लांब ठेवण्याची. गंमत म्हणून त्याच्यातला एक नो मोबाईल नावाचा एक पॅराग्राफ आपल्याला सांगतो. नो मोबाईल फोबिया. म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये खोकला की ठोकला, शिंबूडवर आला वाटला की त्याला घराच्या बाहेर काढला, म्हणजे कोरोनाचे लक्षणं खोकणं आणि शिंबूडवर वडणं होतं. तसं हा नोमोफोबिया नावाचा रोग झालाय. त्याची लक्षणं कुठली? घरात मोबाईल राहिलाय, 5 किलोमीटर गाडी गेली, ह्याच्या ध्यानात आलं मोबाईल राहिलाय, गाडी माघारी मुरगळली, समजून चालायचं की रोगाला सुरुवात. मोबाईल दुसऱ्याचा बंद आहे, दुसऱ्याची रिंग वाजली, हे जर आपल्या मोबाईलला हात घालतंय, 5 मिनिटात 5 वेळेला मोबाईलकडे हात जात असेल तर हे रोगग्रस्त आहे पूर्णपणे. नोमोफोबिया. सकाळी उठल्या उठल्या त्या डू इट नाव मध्ये ते असं म्हणते की 11 वाजेपर्यंत त्याला हातच लावू नका, काय जळू द्या, केवढे येत आहेत मिस कॉल फिसकॉल, काय येत आहे ते येऊ द्या 11 वाजेपर्यंत. तोपर्यंत तुमची शरीराची, मनाची, शुद्धतेची, कुटुंबाची कामं करून घ्या 11 वाजता.
11 वाजता मग मिस कॉल काढा, अर्धा तास सोशल मीडियावर जा, पुन्हा बंद करून टाका नेट. पुन्हा संध्याकाळी अर्धा वाजता घ्या, अर्धा तास घ्या, पुन्हा झोपून टाका. आपण त्याच्यावर त्याच्या आहारी किती गेलोय, त्याला एक ऍप, त्याच्यामध्ये एक हे आहे की तुम्ही किती वेळ स्क्रीनवर होता, किती वेळ कोणत्या ऍपवर होता ते पण त्याच्यात येतंय. त्याचे काय आहे ते त्या मोडवर गेला तर संध्याकाळी झोपताना एक 2-4 दिवस बघा आपला किती, त्याला खूप छान नाव दिलंय प्रोडक्टिव्ह टाइम. तुमच्या आयुष्याचा उत्पादक वेळ घाणेरड्या गोष्टीसाठी तुम्ही किती घातला, अनप्रोडक्टिव्ह गोष्टीसाठी किती घातला, तुमच्या आणि तुमच्या लेकराचा त्याच्यावर लक्षात. मी एक फक्त फॅमिली आपल्याशी शेअर करतो आणि या मुद्द्यावरून पुढे जातो. या मोबाईलनं टोकाला गेलेली केस एक सांगतो जाता जाता. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वीच्या मुलाला आईनं सांगितलं अभ्यास कर. त्यानं अभ्यास न करता मोबाईल तसाच चालू ठेवला म्हणून आईनं चापट मारलं. बाळाला राग आला, त्यानं आईला असं वर उचललं आणि ढकल. आई भिंतीवर आपटली, खलास झाली. आता पोराचा मेंदू सुरू झाला की ह्या खून आत्महत्येमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. बाळानं ब्लेड आणलं, आईच्या मनगटावर स्क्रॅचेस केले, पण हृदय बंद पडलेलं असल्यामुळे इथं स्क्रॅच नाही आलं, रक्त नाही आलं. त्याच्या लक्षात आलं की खून पचवता येणार नाही. आईची साडी काढली, साडीचं एक टोक गळ्याला बांधलं, दुसरं टोक फॅनला बांधलं, आईला खुर्चीवर उभं केलं आणि दिखावा सादर केला. त्या दिवशी पण साहेबांच्या सारखे साहेबच माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी मला सांगितलं की पोरग पट्ट्याला हात घातल्याबरोबर बोलायला सुरुवात झाली, पण शेवटचं वाक्य लेकराचं भाग खूप भयानक होतं. पोरग असं म्हणत होतं की आई मोबाईल बघू देत नव्हती, आईला संपवलंच, पण बा सुद्धा बघू देत नव्हता. एक दिवशी बाला सुद्धा संपवायचं. ही विकृती आहे माझ्या आईबापानं, तुमच्या माझ्या घरात आहे. हिला कसं हाताळायचं जबाबदार म्हणून सगळ्या समाजाचं काम. मी त्याच्यासाठी आणखीन एक सूचना आपल्याशी विनंती करेन. द ॲडोलसन्स नावाची एक मालिका इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. तिचा हेतू हाच आहे की या पोरांना मोबाईल पासून दूर कसं. 14 वर्षाच्या पोरानं आपल्याच वर्गातल्या पोरीचा खून केला. तो का केला त्याच्यावर सायकोलॉजिस्ट बसवले, त्याच्यावर शिक्षणशास्त्रज्ञ बसवले. आणि मग लक्षात आलं की जी सुखवस्तू कुटुंब आहेत त्या सुखवस्तू कुटुंबातली पोरं 8-9 वर्षानंतर सेपरेट खोलीमध्ये झोपतात, राहतात. त्या खोलीमध्ये या पोरांचा लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल चालू असतो. आई वडील सुद्धा खोलीत आलेले त्या पोरांना आवडत नाही. मग ह्या मोबाईलवर त्यांना जे मेसेजेस येतात वेगवेगळ्या ग्रुपवरून, त्याच्यावरून हे उद्दीपित होतात आणि ती कृती करतात. मग शेवट त्याचा काय सांगितलंय की आता जर आपली लेकरं आणि आता भविष्यातली पिढी जर तुम्हाला वाचवायची असली तर सार्वजनिक जबाबदारी आहे पोरांशी संवाद वाढवा. बोला, घरात बोला, दारात बोला, चौकात बोला, त्यांच्याशी संवाद वाढवा. त्यांच्या मनाचे हे जे तंतू आहेत, मगाशी सर NLP विषयी बोलत होते, म्हणजे लिंग्विस्टिक प्रोग्राम. मगाशी पाटील सर बोलत होते की मेंदूला मेसेज द्या, त्याला न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम आपल्याला कसा करता येईल या बाबतीमध्ये, आपली पोरं याच्यातून कशी वाचवता येतील. आणि मी एक फॅमिली फक्त आपल्याशी शेअर करतो की कुटुंब आदर्श कसं असतं आणि ते विकसित कसं होतं. कुमार मंगलम बिर्लांची फॅमिली आहे. 37 माणसं त्यांची कर्तबगार आहेत. करोडोंचा बिझनेस आहे. त्यांचा मोबाईल 9:30 ते 5:30 फक्त चालू असतो. 5:30 वाजता घरी आलं की आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवला जातो, मोबाईल कपाटात. दुसऱ्या दिवशी 9:30 पर्यंत मोबाईल हातात दिला जात. संध्याकाळचं जेवण त्यांचं 1.5 तासाचं असतं. ते 1.5 तास का असतं? 37च्या 37 माणसांनी आदल्या दिवशी झोपताना 10 पानं वाचायची पुस्तकाची आणि ती टेबलवर दुसऱ्या दिवशी जेवताना शेअर करायची. म्हणजे त्या जेवणामध्ये 37 पुस्तकांचा अर्क ते कुटुंब ग्रहण करत. किती समृद्धी असेल. मोठी माणसं कल्पनांच्या विषयी विचार करतात, मध्यम माणसं वास्तवाविषयी गप्पा मारतात, इतर घडामोडीविषयी, आणि नीच माणसं एक गॉसिपिंग करतात. आणि याच्यामध्ये 90-99% लोक असतात. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? 2 माणसं एकत्र आपण भेटलो तर विधायक, सकारात्मक आणि ताकदीच्या गोष्टीविषयी बोलतो. आणि ते जर बोलायचं असलं तर आतली तितकी सामुग्री आपल्या जवळ असली पाहिजे. म्हणून तितक्या समृद्धीचा पालक आपल्याला होणं अपेक्षित. समारोपाकडे येताना मी मगाशी म्हटलं की बाळानो,
तुम्हाला हिमतीनं तुमच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं असेल तर आपली स्वतःच्या प्रेरणा, परिस्थिती माणसाला कधीच मागं हटवत नाही, हटवूही शकत नाही. पण माझ्या प्रेरणा तपासून त्या प्रेरणा स्थानावर नितांत श्रद्धा ठेवून मी माझा विकास करू शकतो का? 2001 साली सलील नावाचा मुलगा धारावीच्या झोपडपट्टीमध्ये पहिला आला. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा. प्राध्यापक त्याचा सत्कार करायला त्याच्या झोपडीत पोहोचले. धारावीच्या झोपडपट्टीतून प्रवास करत असताना दुर्गंधी, डास, ती कुजबूज, गोंगाट आवाजाचा. प्राध्यापक महोदय त्या झोपडीपर्यंत पोहोचेपर्यंत खूप त्रास झाला त्याला. झोपडीत पोहोचल्यानंतर झोपडीतली समृद्धी त्यांनी बघितली. झोपडीत 2 सतरंज्या, काही शिजवायचं साहित्य, काही पुस्तक. प्राध्यापकांनी त्या बाळाचा सत्कार केला आणि त्याला विचारले की अरे, आमचं लेकरू कुठल्याही क्लासला, सगळ्या क्लासला जाऊन सुद्धा परीक्षेत येत नाही, आणि तू कुठलाही क्लास नसताना, एवढं दारिद्र्य असताना, एवढी दुर्गंधी असताना, एवढा गोंगाट असताना, एवढं रोगट वातावरण असताना तू पहिला कसं काय आलास? तो सलील आता उत्तर देतो, मी 7वीत होतो, माझी बहीण 4थीत होती, माझे वडील माथाडी कामगार होते. 7वीत असताना माझे वडील जग सोडून निघून गेले. माझी आई झोपडीच्या बाहेर कधी पडली नव्हती. आमची उपासमार सुरू झाली, शाळा थांबली. एक दिवशी आई उठली, आईच्या लक्षात आलं की बाळांना शिकवलं पाहिजे, उपासमार थांबवली पाहिजे. माझी आई उठली आणि शेजारच्या अपार्टमेंटमध्ये तिनं धुण्या भांड्याचं काम सुरू केलं. सर, माझी आई सकाळी जायची धुण्या भांड्याला, ती संध्याकाळी यायची, दिवसभर पाण्यामध्ये. दुपारी जिथं शिळा तुकडा मिळेल तिथं खायची. सर, आई कमवू लागली, शाळा सुरू झाली. पण सर, दिवसभर आई पाण्याच्या सहवासात असल्यामुळं तिला सर्दी झाली. तिची सर्दी टीबीवर गेली आणि तिनं अंथरूण पकडलं. सर, इन्कम थांबला, उपासमार सुरू झाली, शिक्षण थांबलं. मग आम्ही दोघांनी मिळून धारावीच्या झोपडपट्टीमध्ये चौकामध्ये एक चहाचा गाडा टाकला. मी 5-6 तास चहा करू लागलो, माझी बहीण 3-4 तास. सर, इन्कम सुरू झाला, आईचा औषधोपचार सुरू झाला, शाळा सुरू झाली. पण सर, उठलीच नाही आई. टीबीनं खाऊन टाकलं माझ्या आईला. तिच्या अंगावरचं सगळं मांस संपलं, हाडामासाचा पिंजरा शिल्लक राहिला. सर, आई उठणार नव्हती. आईच्या श्वासाची शेवटची घरघर सुरू झाली. आईला मरायचं होतं, पण तिचा जीव अडकला होता. तिला काहीतरी सांगायचं होतं बघून, पण तिचा आवाज खूप क्षीण होता, मला ऐकू येत नव्हतं. मी खाली बसलो, तिचं डोकं मांडीवर घेतलं, माझा कान तिच्या तोंडाजवळ नेला, आणि सर, ती जीवाच्या आकांताने एकच वाक्य म्हणाली, सलील शिक आणि बहिणीला शिकव. एवढंच म्हटली सर, आई निघून गेली. कानात शब्द घुमत राहिले, पण मरताना आईचे डोळे उघडे होते, सताड माझ्याकडे बघत होते. सर, 10वी झाली, 11वीला गेलो. मोहरण्याचं वय, स्वप्नांचं वय, भिन्न लिंगाविषयी आकर्षणाचं वय. सर, वाटायचं की कॉलेजला गेल्यानंतर क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं, क्लास बुडवावा, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा, क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या मोटरसायकलवर बसून शायनिंग मारावी. सर, वाटायचं ना, तरुण होतो ना. पण सर, ज्या ज्या मला वाटायचं ना की क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं, क्लास बुडवावा, कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा, क्लास बुडवावा, श्रीमंत पोराच्या पाठीमागे बसून शायनिंग मारावी. सर, ज्या ज्या वेळेला मला वाटायचं ना, त्यावेळेला आईचा आवाज माझ्या कानामध्ये घुमत राहायचा, सलील शेख, बहिणीला शिकव. आणि सर, मरतानाचे आईचे डोळे माझा पाठलाग करायचे. माझ्या पतनाच्या प्रत्येक क्षणाला आईच्या डोळ्यांनी, आईच्या वाक्याने मला सावरलं, आणि म्हणून सर, मी पहिला आलो. बाळांना, आया वेगळ्या नसतात. तुमच्या घरातली सुद्धा आई तपासा. तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी, तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी, रात्रंदिवस तुमच्यासाठी स्वप्न बघणारी. पण आता करिअर निवडत असताना मी आता म्हटलं तसं नको निवडायला. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी कमवा,
म्हणजे चांगुलपणानं पैसा कमवायला या देशामध्ये श्री सुक्तामध्ये सांगितलं की नीतिमंत श्रीमंती कुणीच अडवलेलं नाही, आमच्या संतांनी आमच्या ऋषीने अडवलेली नाही. नीतिमंत श्रीमंती बरोबर तुमच्या स्वतःचा स्व, मगाशी मी सांगितला की ज्या स्वमध्ये तुम्ही आनंदित असणार. तुम्ही शंतनू नायडूचं जर भाषण आता बघितलं असेल, ते टाटांच्या बरोबर शेवटच्या अंत्यसंस्काराला होतं, त्याची भाषणाचे काही 5-5 मिनिटाच्या क्लिप्स आहेत. खूप गोड बोलतोय तो. आता म्हणतो की या देशाला स्टीव्ह जॉबची किंवा अशा कोणाची आवश्यकता नाहीये. आता या देशाला अशा तरुण आणि अशा तरुणीची आवश्यकता आहे की तो माणसांचं हृदय जोडेल, माणसांच्या हृदयाचा पूल बनवेल, लोक एकत्र आणेल, जो प्रेम करेल, जो लोकांच्या अंतःकरणातील हिंसा घृणा दूर करेल, अशा तरुणाईची आता आवश्यकता. बाळांनो, ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रामध्ये जा, हिमतीनं जा. आपल्या आयुष्यातला अत्युच्च टप्पा जिथं असेल तिथपर्यंत पोहोचा. पण हा देश तुमची वाट बघतो. कारण वाईटांच्या जगामध्ये बाळांनो वाईटच पहिला असतो. लबाडांच्या जगामध्ये महालबाड पहिला असतो. बाकीचं वातावरण बघा कोणतं आहे. आपल्याला त्या जगातला पहिला नाही व्हायचं, आपल्याला चांगल्या जगातला चांगला व्हायचा. प्रत्येक बापानं पुढच्या पिढीनं आपल्या पोरांच्या जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. प्रत्येक आई बापाला विनंती आहे, पायावर डोकं ठेवून आपल्या पोरांच्या लायकीचा समाज तयार करू की ज्याच्यामध्ये प्रेम असेल, जिव्हाळा असेल, सौहार्द असेल, ज्या हृदयामध्ये हिंसा नसेल, घृणा नसेल, द्वेष नसेल, प्रेमानं ओतप्रोत भरलेला एक समाज, जिव्हाळा, एकमेकाविषयी समृद्ध भावना असणारा असा समाज आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार करू. 1 तास बरोबर मी झालेला आहे. अजून सत्कार आपले आहेत. बोलण्याचा हेतू इतकाच होता की माझ्या भाषणाची सुरुवात मी केली होती, पालक आपण कोणत्या प्रकारचे पालक, आपली मुलामध्ये निसर्गानं कोणतं सामर्थ्य दिलंय की ज्याला मॉडर्न भाषेमध्ये सॉट अनालिसिस आपण म्हणतो. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. माझ्या बाळाची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेसेस काय, त्याला अपॉर्च्युनिटीज काय, त्याला थ्रेट्स काय. त्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याला आधार देणं, त्याला प्रेरणा देणं. आणि तिसरी, पालक म्हणून जबाबदारी, मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा एक समृद्ध समाज तयार करून मरायचा. आणि लेकरांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुणीही होऊ शकता. Every soul is potentially divine. How you manifest, that is the question. तुम्हीच तुमच्या अस्तित्वाचे जनक आहात. Take the responsibility on your own shoulder. तुम्ही तुमच्या जगण्याची अस्तित्वाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. जग तुमची वाट बघत आहे, भविष्य तुमची वाट बघतो आहे. आणि त्या तुमच्या यशस्वी दिग्गज अशा भविष्यासाठी, दिव्य अशा भविष्यासाठी माझ्या हृदयापासूनच्या आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.